लोकसभेमध्ये आज पहलगाम आणि ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे। लोकसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांची हाय व्होल्टेज चर्चा होणार आहे। लोकसभेमध्ये विरोधक सरकारला घेरण्याचा आज प्रयत्न करतील। सरकार विरोधकांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरही देणार आहेत। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोकसभेमध्ये निवेदन देण्याची शक्यता आहे। पंतप्रधान मोदी लोकसभेमध्ये निवेदन देणार का याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। आणि याच संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, महत्त्वाची अपडेट खरं तर बघायला मिळते। आज लोकसभेमध्ये महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाऊ शकते। कोणकोणते मुद्दे हे चर्चेमध्ये येऊ शकतात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेला तर निष्पाप लोकांवरती झालेला हल्ला, त्यामध्ये तपास यंत्रणेचं ज्या पद्धतीने आपल्या समोर आलेलं आहे की ते अपयश होतं, हे सरकारने देखील मान्य केलं। मग त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवण्यात आलं। ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं, मात्र ज्या पद्धतीने सीज फायर करण्यात आलं त्यावरती विरोधक जे आहेत ते सरकारवरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत। आणि त्यांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प यांनी या सगळ्या ऑपरेशन सिंदूर थांबवण्याची घोषणा केली, याचं कारण काय आहे, यावरून विरोधक जे आहे ते सरकारला घेरण्याचा प्रयत्न करतील। आज जर महाराष्ट्रातून विचार केला तर शिवसेनेच्या वतीने श्रीकांत शिंदे बोलतील, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीनं सुप्रिया सुळे बोलणार असल्याची माहिती कळते आहे। त्यानंतर जर पाहिलं तर शिवसेनाच्या वतीने राज्यसभेमध्ये जर आपण पाहिलं तर संजय राऊत बोलू शकतात किंवा अरविंद सावंत बोलू शकतात महाराष्ट्रामधून। आता आज हे पाहणं महत्वाचं आहे, एकीकडे महाराष्ट्रामध्ये मराठीतून मुद्दा तापलेला असल्यामुळे काही खासदार या चर्चेमध्ये मराठीमधून देखील उत्तर देऊ शकतात। दुसरीकडे या सगळ्या संदर्भामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे चर्चेमध्ये सहभागी होतील आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर विरोधकांचे देतील। मात्र विरोधकांचं म्हणणं असं आहे की या प्रश्नावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवेदन द्यावं। ज्या पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प कथितरित्या त्यांनी युद्ध थांबवलं असा दावा करत आहेत, त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनीच उत्तर देणं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच उत्तर देणं अपेक्षित आहे। त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये आज नक्की शिवाजी, पंतप्रधान मोदी लोकसभेमध्ये निवेदन देतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।